नमस्कार. वीणाज रेसिपीज मध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. आज आपण करणार आहोत पेरूचं लोणचं. साहित्य सांगते तुम्हाला. हा अगदी पिकलेला पेरू घेतलेला आहे. त्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत, त्या मोठ्या आकाराच्या अशा साधारण. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये जिरं, मेथ्या, लाल तिखट आणि गूळ. आपण फोडणी करूया आता. 2 चमचे तेल टाकलेलं आहे. पेरूचं लोणचं आंबट गोड असं छान लागतं. त्याला मेथीचा स्वाद असतो, तो खूप छान येतो. मेथ्या घालायला लागतातच. तेल आपलं तापलेलं आहे. मोहरी घातलीये, हिंग घातलाय, अर्धा चमचा मेथी आणि अर्धा चमचा जिरे आहेत. हळद घातली थोडी, पेरू घातलाय, लाल तिखट आणि गूळ. पेरू पण शिजायला वेळ लागत नाही. आता आपण ह्याच्यामध्ये पाणी घालूया, थोडंसं चवीप्रमाणे मीठ घालतीये. आता झाकण ठेवून शिजवून घेऊया. नंतर मी तुम्हाला उघडून दाखवते. आपण उघडून बघूया. व्यवस्थित पेरू शिजलाय. त्याचा थोडासा असा रंग पण वेगळा येतो थोडासा. आता आपण हे पेरूचं लोणचं तयार झालेलं आहे. आपण हे काढून घेऊया. गॅस मी आता बंद करतेय. आंबट गोड तिखट असं मस्त लागतं. हे आपलं पेरूचं लोणचं तयार झालेलं आहे. करून बघा. आवडलंय की नाही सांगा नक्की. धन्यवाद.